गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तहसील अंतर्गत मौजा, सुरबन, बोंडगांव और आसपास के इलाकों में तणनाशक के उपयोग के बाद मक्का फसल खराब होने का मामला सामने आया है। नुकसान से परेशान किसानों ने अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संगठन के माध्यम से शिकायत दर्ज कराई थी। शिकायत पर संज्ञान लेते हुए उप विभागीय कृषि अधिकारी महेंद्र ढोकले, तालुका कृषि अधिकारी सुलक्षणा पाटोले तथा सिजेंटा कंपनी के प्रतिनिधि वल्लभ महाजन और कुशवंत मनकवड़े अपनी टीम के साथ प्रभावित खेतों में पहुंचे। अधिकारियों ने मौके पर निरीक्षण कर पंचनामा किया, जिसमें कुल 21 किसानों की मक्का फसल को नुकसान होने की पुष्टि हुई है। पंचनामा के दौरान सभी प्रभावित किसान मौजूद रहे। इस मौके पर अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संगठन के अध्यक्ष ललित बालबुद्धे, हेमराज बेलखोड़े, देवानंद डोंगरवाल, नितेश कुंबरे और श्रवण मेंढे सहित कई किसान उपस्थित थे। नुकसान से आक्रोशित किसानों ने फसल का उचित मूल्यांकन कर तत्काल मुआवजा देने की मांग की है। कृषि विभाग ने आश्वासन दिया है कि पंचनामा रिपोर्ट तैयार कर आगे की आवश्यक कार्रवाई की जाएगी। आज सुरबन बोंडगाव इथं आम्ही तक्रार दिली होती की 22 ते 25 शेतकऱ्यांचे सिजेंटा कंपनीचे प्रोडक्ट वापरल्याने मका पिकावरती खूप नुकसान झालेलं आहे। मका पिकाचे त्यामध्ये आज जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी अर्जुनी मोरगांव आणि कंपनीचे सिजेंटा कंपनीचे नागपूरवरून एक टीम आली। त्यासोबत सर्व शेतकऱ्यांचे शेताची पाहणी आणि पंचनामे झाले। त्यामध्ये असे आढळून आले की शेतकऱ्यांचे खरंच नुकसान झालेले आहे आणि यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी यांनी सर्वांचे पंचनामे करून कंपनीकडे आणि शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहे। त्यानुसार शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे ठरणार आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कंपनीला किंवा शेतकऱ्यांना द्यायचे आश्वासन इथं सर्व कंपनीच्या लोकांकडून दिले जाते। आज मोरगाव तालुक्यातील गोठणगाव परिसरातील जांभळी, गंधारी आणि बोंडगाव या 4 गावांमधील एक साधारण 21 ते 22 शेतकऱ्यांचं जे मका पिकामध्ये जे तणनाशक फवारणीमुळे त्यांचं पीक जळालेलं आहे, त्या संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली। त्या अनुषंगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे सर्व सदस्य, यामध्ये तालुका कृषी अधिकारी, जिल्हा तालुका गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कंपनी प्रतिनिधी, तक्रारदार शेतकरी, दुकानदार सर्व उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे आणि पाहणी करून आम्ही एक 8 ते 10 दिवसामध्ये जो समितीचा निष्कर्ष आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करू। सुरबन या ठिकाणी मका पिकावर झालेल्या नुकसानाची जी काही आज आपण इथे पाहणी केलेली आहे, त्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट अधिकारी पण होते, कंपनी होती, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेही होते। तर आज आपण जे काही गव्हर्नमेंटकडनं जो आपल्याला रिपोर्ट येणार आहे, त्या रिपोर्ट आल्यानंतर जी काही पुढची प्रोसिजर आहे तो रिपोर्ट कंपनीला मिळाल्यानंतर जी काही प्रोसिजर पुढची आहे त्या प्रोसिजरसाठी आपण पुढे वेट करूया। जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टनुसार त्या रिपोर्टमध्ये जे काही असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्यासाठी कंपनी तत्पर राहील। चेतन समृद्ध की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।